बघला असाल. गाणे किती उशीर केलास यायला. हा हे मात्र बरं केलंस. आपल्या चिंगीला काही करून द्यायचं नाही. हा आपल्या लेकाची लय इच्छा होती. तो सारखा म्हणायचा, बाबा आपल्या चिंगीला लय शिकवायचं, शिकून लय मोठं करायचं आणि एखाद्या राजकुमाराने तिला तिचं लग्न करून द्यायचं. आधी खाऊन घ्या, दमला ना. हे सगळं काबाल करतं चिंगीसाठीच करताव ना, ते आधी तुझ्यासाठी करताव. सुनबाई, अगं सुनबाईचं कसं काय चाललंय? तिला सुद्धा जास्त त्रास देऊ नकोस. हा झालं तुमचं. सगळ्या बाबांची हीच रीत, तुम्हाला कसं आसमान दिसतात. अगं हानू तसं नाही ग. अगं तिला एवढ्या कमी वयात विधवा व्हावं लागलं ना. तिच्याही काही इच्छा आकांक्षा असतीलच ना ग. मग आपण नको का तिला बळ द्यायला. मी आई म्हणून तिच्या पाठीशी आहे ना. तुम्ही व्यवस्थित जेवून घ्या. राब राबायचं आणि जवळचं खायचं. जेवून घ्या तुम्ही. आणि तुझं काय? तुला किती याला सांगितलं, स्वतःची काळजी घे, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हा कोण आपण आणि काय हवंय आपल्याला? काय हवंय? जे काय आहे तुमच्याकडे ते आमच्या समाजात करा. अरे देवानो, आमच्याशी काय असणार रे बाबांनो. आम्ही गरीब शेतकरी. मिळालं तर खाणार, नाही तर उपाशीच राहणार. हा टावेल आणि हा पावडा, याच्याशिवाय काय नाही रे बाबांनो आमच्याकडे. काय आहे तुझ्याकडं? काय नाही माझ्या माताला सांगितलं. अरे डोकं ठिकाणावर आहे की नाही आपलं? नालायक झालं. माझ्या म्हातारीवर नजर गेली तुमची. अरे हा म्हातारा असला ना तरी लय अंगात ताकद आहे. नाहीतर या फावड्यानं चेंदा मेंदा केला ना तर नावाचा नाना नाही.
हॅलो आज मजा आली ना खूप मजा आली चला ही घ्या तुमची बिदागी आणि चला कुठे गेली हॅलो येतो काय केलं तुझं तुला काय नाही होणार तुला काय नाही होणार हॅलो गुजरा राणी साहेब राणी साहेब सध्या खूप वाईट बातम्या ऐकायला येत आहे माझ्या आपल्या शृंगारपुरीत आया बहिणांवर अत्याचार होत आहे नको नको ते विधान ऐकायला मिळत आहेत राणी साहेब राणी साहेब परंतु सध्या आम्हाला शोधावे लागेल कारण आम्ही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून या जनतेची सेवा करतो आणि ना अशा कुत्रीवरती उपवास ठेवणं म्हणजे आपल्या नेतृत्वाला कळंकच समजावं लागेल राणी साहेब म्हणजे हा आमच्यावरचा अविश्वास म्हणावा जे आमच्या कानी ऐकायला आलं त्याची सूचना मी तुम्हाला दिली बाकी आपला हुकूम येतो आम्ही राणी साहेब तुम्ही काही चिंता करू नका आम्ही जातीने लक्ष टाकतो आणि साऱ्या जनतेची चौकशी करून आपल्याला योग्य तो समाचार देतो चला
हॅलो नमस्कार. आज आपल्या शाळेचा वर्धापन दिन आहे. आमच्या आज या वर्धापन दिनानिमित्त आज माझ्या या शाळेतल्या लहान मुलांचा डान्स आहे आणि ते डान्स बघण्यासाठी आमच्या नगरीचे राजकुमार युवराज येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आमचे युवराज आलेले आहेत. तरी आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चला डान्सला सुरुवात. किती गोड आहे बा. आपल्याला ही मनात भरली आहे. युवराज काय गोड दिसते ही. युवराज आपण निघावं. हे मास्तर चल बाजूला चल. युवराज हे बरं नाही करत आपण.
झाला असेल तर मारून टाका तिला. शिवाय शिवाय तिचे हात पाय फेकून द्यायचं त्या नामदेवाच्या घरावर. तरच त्याला समजेल या युगाचे गावात बसावं करतात. अरे या युगाला कधीच सेल म्हणतात, कधीच सेल. दोन टाकतात तिचा मुक्ती झाला आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एका फार मुलीवर तिचा खून केला, पण हे एक या पापाची शिक्षा आपल्याला भोगावीच लागेल. शांतपणे बोल, तू मला शिकून को समजला आणि जर तुझे हे तोड तू खोलले तर हा सारा डाव तुझ्यावर समजला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पापाचा एक शाप नाही. आज या लोकांनी केलं ते चांगलं नाही केलं. अरे खरं आहे, तुमच्या संस्कारानं आज खूप स्त्रियांना उपभोगतोय, पण त्याचा हिस्सा तुम्हाला दिलाच नाही. मी आपल्या सोबत आहे, पण त्या स्त्रियांच्या गाड्या काढल्याच पाहिजे, नाहीतर तुमची बदनामी होईल. त्याची चिंता तू करू नकोस. चाल त्या काय लावूया. शाहीर भिकाजी बोड यांचे परममित्र गुरुप्रसाद मालक यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आई जुगारी कला फाउंडेशन मुंबई सततचे ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबा आपली चिंकी कुठे असेल हो? तिला भूक लागली असेल. तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही हो. नाही बाबा, असं बोलू नका. माझी चिकी लहान आहे हो अजून. बाबा 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 चिकीचे कपडे बाबा. माझं पाय मला सोडलं. मला सोडलं कुठे गेलं? माझ्या पोरीचा जीव घेतला का काढायला नाही.
असंच मिळालं तर काय करणार रे? नाही तुम्ही त्या चावडीला तुमच्या पाठीवर पण मी आता नको पैसे नाही, मी आता नको बनणार नाही. मी माझ्या चिंगीला मी न्याय देणार. चिंगीला मी माझ्या राजकुमारी राणी सरकारला दाखवणार. न्याय मागायला? अरे तिथे कोण तुला न्याय देणार? हा न्यायाधीश तुझ्या समोर उभा आहे. अरे तुमच्या आराम करा. महेश चिंगीला हाल करून मारले. ती आणि बाकी बलात्कार करून सोडलंच नाही. शेवटी तिचे हात पाय करून टाकले. आराम करा. अरे त्या बापाने आमच्या युवराजांनी अपमानाचे शिंतोडे उडवू नकोस. नाहीतर तुला ही तडफडत मरावा लागतं. आमचे युवराज म्हणजे रक्षण करते आहेत, भक्षण करते. रक्षण करता कसला तुझा युवराज? भक्षण करता येतो, भक्षण करता. माझ्या नातीला तो मारून टाकलं तुम्ही. मी नाही आता ऐकणार. मी माझ्या नाही घेऊन जाणार माझ्या मुलीला. चल चल चल. हे म्हाताऱ्या शांत राहायचं, नाहीतर तुलाही तडफडत मारावं लागेल. हॅलो. मिथून वेळे 100, आनंदा सुरे 200, मंगला मालकच्या स्मरणार्थ वेदांत माईकडे 100 रुपये, मीनाक्षी मोहन शिकवण हिच्या स्मरणार्थ आमे मोहन शिकवण 100 रुपये. आम्ही आई दुधाणी कला फाउंडेशन मुंबई या संपूर्ण देणगीदारांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राणी साहेब, हे काय सत्य? आपल्याला आता केल्यानंतर नवे होतं ना, त्याला हराम करायला. राणी साहेब, आज सुद्धा आपल्या दुधात एक वाईट आणि मनाला हलवणार हराम ठेवण्याने एका विद्यार्थीवर बलात्कार केला आणि तिचे हातपाय तोडून तिला जंगलात फेकून दिले. राणी साहेब, आपल्यासमोर सत्य
सेवा करावी, त्यांच्या गोरगरीब सेवेवर अत्याचार करावे. छी! हा विचारा या हरामखोराला, बोल काय सत्य आहे ते, नाहीतर तुझी चामडी सोडवली जाईल. आणि सरकार हे केले नाही केले. माफ करा सरकार, माफ करा. हरामखोरा, तुझ्या तोंडून मला सत्य बदलवायचं आहे, कारण आमच्या राणी साहेबांनी आमच्यावरती अविश्वास दाखवला आहे. बोल काय सत्य आहे ते. आपल्या युगात अजित सिंग आणि माझा सती जगवा यांच्यासाठी आम्ही अनेक स्त्रियांवरती अत्याचार करत त्यांचा उपभोग घेतला. आपल्या युगात मायबाप रसिकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की वेळेअभावी आम्ही आमचा जो वगनाट्य आहे तो इथे थांबवतोय. खरोखरच तुम्ही आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल आम्ही आई आणि कला फाउंडेशन विरार तुमचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.